आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल। आज वडगाव निंबाळकर मध्ये समाजाला एक आदर्श मंडळ म्हणून गणपती उत्सवातलं एक मंडळ आहे। त्या ठिकाणी आपण आलो आहोत। अष्टविनायक तरुण मंडळ राजवाडा चौक या ठिकाणी कशी परंपरा संस्कृती आपली जपली आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। हे मंडळ किती सालपासून या ठिकाणी स्थायी आहे आणि काय उपक्रम असतात। या मंडळाला पुणे ग्रामीण पोलीस दलाचा 3रा क्रमांक पुरस्कार मिळालेला आहे। का वडगाव निंबाळकर मध्ये इतर मंडळांच्या तुलनेत केल्यानंतर या मंडळाला पुरस्कार मिळण्यामागचं कारण काय, का मंडळाला पुरस्कार मिळाला हे आपण यांच्याकडे जाणून घेणार आहोत। नमस्कार, काय सांगाल मंडळाच्या बद्दल माहिती सांगा। नमस्कार, मी मुकुंद बोकील, संस्थापक सदस्य अष्टविनायक तरुण मंडळ राजवाडा चौक। आमचं मंडळ 1965 साली स्थापन झालं। स्थापनेपासून अतिशय चांगल्या प्रकारे कुठल्या प्रकारचा डीजे वगैरे गुलाल असं काही न करता मंडळाचं देखावा वगैरे केला जातो। मागच्या वर्षी रक्तदान शिबिर घेतलं, हार्टची वगैरे असे हे तपासण्या घेतल्या, त्यामध्ये बापकर डॉक्टरांचं सहकार अतिशय चांगलं होतं। तसंच महिलांचे कार्यक्रम, संगीत खुर्ची वगैरे असते, ते डॉक्टर बापकरबाई ते त्यांच्या हस्ते सहकार्य वगैरे चांगलं असतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं मंडळ हे शेवटच्या दिवशी मिरवणूक काढताना पालखीतून मिरवणूक काढतं आणि सगळ्यांना गुलाल न लावता गंध लावलं जातं, सगळ्यात हे महत्त्वाचं। आणि मागच्या वर्षी आम्ही सोपान काकांच्या पालखीला रेनकोटचं वाटप केलं, कारण वारकऱ्यांना पावसामध्ये अतिशय भिजायचा त्रास होतो, त्यामुळे तशा प्रकारची व्यवस्था केली। आमचे अध्यक्ष राज निंबाळकर, राजू शिंदे यांनी अतिशय उत्कृष्टपणाने खर्च कमी करून नियोजन करतात आणि अशा प्रकारे आमचं मंडळ हे सामाजिक उपक्रम राबवत असतं। तुम्ही पाहू शकता, समाजाला एक आदर्श म्हणून हे मंडळ आहे। डीजे न लावता, गुलाल न वापरता, गुलाल विरहित मंडळ या ठिकाणी शेवटची दिवशी मिरवणूक काढतं। या ठिकाणी सामाजिक कार्य वर्षभर चालत असतं। फक्त गणपती उत्सवामध्ये 10 दिवस नसून वर्षभर या ठिकाणी सामाजिक कार्य चालतं। म्हणून या मंडळाला अष्टविनायक तरुण मंडळ राजवाडा चौक या मंडळाला 3य क्रमांक पुणे ग्रामीण दलाच्या वतीने मिळण्यात आलेला आहे।